महाशिवरात्री जवळ येत आहे. उपवास म्हटला की साबुदाणा खिचडी तर आलीच. तर आज आपण बघणार आहोत अगदी मऊसूत आणि सळसळीत अशी साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाणा अगदी छान भिजवून त्याचा दाना दाना मोकळा व्हायला हवा, तेव्हाच आपली साबुदाणा खिचडी मोकळी सळसळीत होते. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपला हा साबुदाणा काढून घेऊ व त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. त्याला 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेऊ. असे केल्याने साबुदाण्यावरचे सर्व स्टार्च निघून जाते व आपला साबुदाणा अगदी मोकळा होतो. हीच प्रोसेस 3 ते 4 वेळा करून साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊ. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आहे व त्यातील सर्व पाणीसुद्धा निथळून घेतलं आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी पाणी आपण या साबुदाण्यामध्ये घालून घेऊ. 1 वाटी पाणी घालून त्यावरती झाकण ठेवून साबुदाणा 4 ते 5 तासासाठी असाच भिजत ठेवू. तुम्हाला जर सकाळी साबुदाणा खिचडी करायची असेल तर तुम्ही रात्रीच साबुदाणा भिजत घालून ठेवा. आता 1 वाटी साबुदाणा आहे, त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून त्याची सालं काढून घेतली आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे जाडसरच असे वाटून घ्यायचे आहे. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही करायचा, त्यामुळे साबुदाणा खिचडी थोडीशी चिवट अशी होते. बरोबर इथे मी 2 मीडियम साईज बटाटे सालं काढून त्याची अशी पातळ काप करून पाण्यात घालून ठेवले आहेत. तुम्ही सुद्धा बघू शकतात 4 तासांनंतर आपला साबुदाणा अगदी मोकळा आणि मऊ असा भिजला आहे. त्याचा दाणा दाणा अगदी मोकळा मोकळा असा झालाय. चला तर मग आता खिचडी बनवून घेऊ. इथे मी एक जाड तळाची कढई घेतली आहे. यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाले की यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घालून घेणार आहोत. जिरे चांगले तडतडले की 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून तेलामध्ये घालून घेऊ. मिरच्या तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी परतवून निथळून घेतलेले बटाट्याचे काप घालून घेऊ. त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालून बटाटे आणि मिरची तेलात परतवून घेऊ. गॅसची फ्लेम लहान करून बटाट्यांवर झाकण ठेवून बटाटे शिजवून घेऊ. 3 ते 4 मिनिटांमध्येच बटाटे अगदी मऊ असे शिजले आहेत आणि त्याचा रंगसुद्धा हलका असा बदलला आहे. यामध्ये दाण्याचा कूट घालून 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे. गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर दाण्याचा कूट करपू शकतो. सतत हलवत 3 ते 4 मिनिटं दाण्याचा कूट आणि बटाटे परतवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. आपण बटाटे शिजत असताना मीठ घातले होते, त्यामुळे मीठ बेतानेच घाला. पाव चमचा साखर घालून हे सर्व मिक्स करून परतून घेऊ. त्याचबरोबर भिजवलेला साबुदाणा घालून सर्व मिक्स करून घेऊ. साबुदाणा घालून हे सर्व 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत हलवत परतून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर याला अशाच प्रकारे परतवून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटं परतल्यानंतर यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर मधात पुन्हा एकदा आपण खिचडी परतून घेणार आहोत, नाहीतर खिचडी खालून करपू शकते. 7 मिनिटं झाली आहेत. आपण खिचडी एकदा परतून घेऊ. तर तयार आहे आपली अगदी मऊसूत मोकळी चविष्ट अशी साबुदाणा खिचडी.
तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा आणि मला सांगायला विसरू